मराठी, ते धडक ते धडक। नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव। तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा। कैलाश इलेक्ट्रॉनिक्स सेल्स अँड सर्व्हिसेस तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा आणि दिवाळी निमित्त हमखास ऑफर। एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, आटा चक्की, वॉटर फिल्टर, गिझर, इस्त्री, मिक्सर, होम थिएटर, फॅन, मायक्रो ओव्हन, इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाजसह HDFC फायनान्सच्या सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण। त्वरा करा, नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्सला आजच भेट द्या। संपर्क आपल्या स्क्रीनवर। पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स, कैलाश सेंटर समोर, विटा रोड, तासगाव। तासगावात संशयास्पदरित्या आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे। संशयास्पदरित्या आढळलेला मृतदेह खानापूर तालुक्यातील तरुणाचा असल्याची माहिती समोर आली आहे। नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनला गेलेल्या अनिल फाळके याचा हा मृतदेह असल्याचे समोर आलंय। फाळके यांचा मृत्यू नैसर्गिक झाला की त्यांचा घातपात झाला असा संशय व्यक्त होत होता, मात्र अनिल फाळके यांचा मृत्यू नैसर्गिकच झाल्याचे स्पष्ट झालंय। तासगाव येथील पागा गल्ली परिसरातील कापूर ओढ्यात शनिवार दुपारी 1च्या सुमारास एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती। मात्र या तरुणाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे आता समोर आले आहे। याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की 16 सप्टेंबर रोजी अनिल फाळके हे त्यांच्या एका नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनसाठी विसापूर तालुका तासगाव येथे गेले होते। रक्षा विसर्जनचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते विसापूर येथून खानापूर तालुक्यातील भांबर्डे या आपल्या गावी निघाले होते। मात्र त्या दिवशी अनिल फाळके हे घरी पोहोचले नाहीत, परंतु त्यांना दारूचे व्यसन असल्याने ते कोणत्या तरी मित्र पाहुण्यांकडे गेले असल्याचे गृहीत धरून शोधाशोध सुरू करण्यात आली। तर याच दरम्यान शनिवारी कापूर ओढ्यात आढळून आलेला सदरचा मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते। ही पोस्ट रविवारी तुर्ची तालुका तासगाव येथील एका नातेवाईकाने पाहून आढळून आलेला मृतदेह हा फाळके यांचा असल्याची शक्यता वाटल्याने त्यांनी फाळके यांच्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन तासगाव पोलीस ठाणे गाठले। यावेळी सदरचा मृतदेह हा भांबर्डे येथील अनिल फाळके यांचा असल्याचे स्पष्ट झाले। मात्र अनिल फाळके हे तासगावच्या कापूर ओढ्यात कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झाले नाही। जिओ मराठी, ते धडक ते धडक।